नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, गेल्या 2 महिन्यांपासून इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक तेल पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे जगातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. तरी देखील एक भक्कम अर्थव्यवस्था देशांना युद्ध, महामारी आणि आर्थिक संकट यांच्यासारख्या जागतिक आव्हानांचा सामना करण्यास मोठी मदत करते. तसेच देशातील आर्थिक वाढ, रोजगार आणि महागाईची पातळी निम्न स्तरावरती टिकवून ठेवण्यासाठी देखील ती फायदेशीर ठरते. आता US न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट यांनी प्रसिद्ध केलेल्या एका क्रमवारीनुसार 2026 मधील जगातील सर्वाधिक आर्थिकदृष्ट्या स्थिर देश हे 5 आहेत, ज्यांची आर्थिक व्यवस्था अत्यंत भक्कम आहे, कर्जाची पातळी कमी आहे आणि अर्थव्यवस्था फ्लेक्झिबल आहे. इराण अमेरिका युद्धाची झळ बसल्यानंतरही संयुक्त अरब अमिराती म्हणजेच दुबईनं या यादीमध्ये अव्वल स्थान पटकावलंय. $504 अब्ज सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP आणि 9.52 दशलक्ष लोकसंख्या असलेला हा देश आपली प्रगत पायाभूत सुविधा, आधुनिक शहरं आणि पर्यटकांचा प्रवास सुलभ करणाऱ्या अखंडित डिजिटल सेवांसाठी ओळखला जातो. या यादीमध्ये $885 अब्ज सकल देशांतर्गत म्हणजेच GDP आणि 8.85 दशलक्ष लोकसंख्या असलेला स्वित्झर्लंड दुसऱ्या स्थानी आहे. CIA वर्ल्ड फॅक्ट बुकनुसार या देशाला बेरोजगारी अत्यंत कमी असून त्यांना अत्यंत कुशल मनुष्यबळ लाभलेलं आहे. येथील कार्यक्षम सार्वजनिक व्यवस्था आणि भक्कम अर्थव्यवस्था यामुळे हा देश जगातील सर्वात स्थिर देशांपैकी एक कायम आहे. तर तिसऱ्या क्रमांकावरती आहे जर्मनी, ज्याची सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP ही $4.46 ट्रिलियन आणि लोकसंख्या 84.5 दशलक्ष आहे. हा देश युरोपातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आजही कायम आहे आणि तो आपल्या औद्योगिक सामर्थ्यासाठी आणि आर्थिक स्थिरतेसाठी ओळखला जातो. त्यानंतर चौथ्या क्रमांकावरती कॅनडा येतो, ज्याचा GDP $2.14 ट्रिलियन आणि लोकसंख्या 40.1 दशलक्ष आहे. कॅनडाची भक्कम बँकिंग व्यवस्था आणि स्थिर अर्थव्यवस्था यामुळे जगातील सर्वात विश्वासार्ह अर्थव्यवस्थांमध्ये कॅनडाला स्थान प्राप्त झाले. या यादीमध्ये जपान हा 5व्या क्रमांकावर आहे. या देशाचा GDP हा $4.21 ट्रिलियन असून लोकसंख्या 125 दशलक्ष आहे. आपली अद्ययावत तंत्रज्ञान, वाहतूक व्यवस्था आणि कार्यक्षमता यासाठी ओळखला जाणारा जपान जागतिक स्तरावरती आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक सुरक्षित देशांपैकी एक कायम आहे. तर भारतानं या यादीमध्ये 47वं स्थान पटकावलं असून भारताचा GDP हा $4.15 ट्रिलियन आणि लोकसंख्या 1.47 अब्ज इतकी आहे. विशेष म्हणजे पहिल्या 10 क्रमांकांच्या यादीत कोणत्याही आशियाई देशाचा समावेश नाही. यामध्ये अमेरिका हा 13व्या स्थानावरती आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानचा मात्र या यादीमध्ये समावेशच करण्यात आलेला नाही आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर जगातल्या 5 ज्या स्थिर अर्थव्यवस्था एवढं मोठं युद्ध होऊनही राहिलेल्या आहेत, तर त्यातली एक म्हणजेच जी स्वतः युद्धामध्ये आहे ती म्हणजे UAE दुबई. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.